धावसंख्या केलेले आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेऊन जायचा आहे. स्पीडअप करायचं आहे. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. या ठिकाणी नावाजलेले पंच आहेत. स्पीडअप करायचं आहे. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. कर्णधाराने लक्ष द्यायचं आहे. बॉस रॉयल्स वॉर्निंग आहे. बॉल द्या. एका बॉल दे. बॉस रॉयल्स संघ मालक चंद्रकांत शिंदे यांचा हा संघ माझ्यासाठी जोडलेला आहे ते म्हणजे उत्कृष्ट समालोचक अक्षय पाटील सर आणि सुशांत पाटील सर. गेल्या वर्षी या ठिकाणी सुशांत पाटील अक्षय पाटील एक बेस्ट समालोचक आहेत. भूमिपुत्राचा आवाज या ठिकाणी मात्र त्यांचं मोलाचे सहकार्य झालेले आमच्या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये सुशांत पाटील साहेब आणि अक्षय पाटील सर यांचं सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या दिवशी कालच्या ठिकाणी अप्रतिम अशी समालोचन केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली होती ती म्हणजे या दोन्ही समालोचकांनी. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी या ठिकाणी उपस्थिती लावल्याबद्दल मी राज सपकाळ सह्याद्रीच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत करतो आणि पुढील कॉमेंटसाठी आमंत्रित करतो ते म्हणजे अक्षय पाटील सरांना. धन्यवाद सर. धन्यवाद सर. इथली बाती सांगून जातो छत्रपतींची गाथा. अरे सह्याद्रीने टेकला तिच्या समोर माथा असं जगातील सर्वोत्तम राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. राजा शिवछत्रपतींना लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना त्रिवार अभिवादन करून बेक्षुब्रमावती जनार्दन पाटील अँड फ्रॉम पेन आपल्या सर्वांचं या समालोचन कक्षाच्या माध्यमातून तमाम खेळाडूंचं क्रीडा प्रेक्षक आणि आलेल्या पाहुण्यांचं इथे सहर्ष स्वागत करतो. मॅन ऑफ द मॅच चा खिताब जातोय अजय या खेळाडूला जातोय. आदरणीय सन्माननीय रमेश पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारत असताना अजयभाई त्यानंतर जाऊया मैदानाकडे घेऊन चालतो. आपला मैदानावर आपण पाहतोय यावेळेला सह्याद्री कला क्रीडा सोशल फाउंडेशन तालुका पाटण अंतर्गत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग 2025 थर्रा इथं पाहतोय. 4थ्या वर्षामध्ये पाहता पदार्पण केलंय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये सुबोध सर असतील, रोशन सर, प्रदीप सर, आमच्या समवेत चित्रगुप्त अर्थात लेखाजोखा भूमिका स्कोररच्या भूमिकेमध्ये अनंतजी कदम, राजू पवार आणि आमच्या समवेत समालोचकाच्या भूमिकेमध्ये आमचे सिनियर समालोचक सुशांतजी पाटील सर, राज सकपाल, सुनीलजी शिंदे आणि मी स्वतः अक्षय प्रभावती जनार्दन पाटील. पहिला चेंडू ब्लॉकलचा जेबला मात्र अप्रतिम स्क्वेअर कट केला. चेंडू मात्र गरंगाला चेंडू जातो सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाचा बॅट मिळतोय हा चौकार. अप्रतिम शॉट सिलेक्शन इथं पाहिलं. कुलवे टप्प्याचा चेंडूचा बॅटचा फेस ओपन केला. त्यानंतर इथे पॉइंटच्या दिशेने चेंडू गरंगाळा चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने 4 धावसंख्येसाठी जातो. अप्रतिम फटका आणि 4 धावसंख्येत जमवते फलंदाज स्ट्रायकर फलंदाज नवनाथ आणि त्याच्या समवेत अल्ला ऋषिकेश सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिला तर गोलंदाज सूरज मैदानावर आहे. जलद गतीचा गोलंदाज पुन्हा एकदा कट केला चेंडू पॉइंटच्या दिशेनं. याला एकदा हलक्या हाताने खेळ झाले. सेन्सिबल क्रिकेट इथं पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने एक मोठा फटका आला आणि त्यानंतर घेतली एकेरी धावसंख्या स्ट्राईक रोटेशन इथं पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट इथं पाहायला मिळतोय. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 वर्ष 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करताना ब्युटिफुल कलरफुल ही स्पर्धा इथे पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या मैदानावर त्या रंगलाय खेळ. या बल्ला मात्र कव्हरच्या डोक्यावर चेंडू टोलावलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू मात्र कव्हर केला जातोय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने मात्र धावत पळत जाऊन डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू अडवलाय. इथून मात्र 2 धावसंख्या अर्जित करताना या दोन्ही फलंदाजांना इथे पाहतोय. पाहता धावसंख्येवर आकार घेतोय, उकार घेतोय. धावपटलावर धावा वाढतील. 7 कड्यावर जातील. बिनबाद 7 धावसंख्या धावपटलावर इथे पाहायला मिळतील. टायगर याला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मारलाय. इथे मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह इथे पाहायला मिळाला. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज बॅट मिळतोय दर्जेदार क्वालिटीचा पुन्हा एकदा चौकार. याला पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने चढवलाय. या बॉलला मात्र बेधक्का आणि आला इथे चौकार. अप्रतिम 1 बाउन्स ओव्हर द रोप चेंडू गेला होता आणि त्यानंतर पाहिलेला हा अद्भुत अविस्मरणीय ब्युटिफुल माइंड फ्लोईंग चौकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून.
आतापर्यंत या षटकामध्ये 3 चौकार आले. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार, त्यानंतर चौथ्या आणि 5व्या चेंडूवर आलेला चौकार मॅन्डेटरी पॉवर प्ले. पूर्वंत षटक आणि पुरेपूर फायदा घेत असताना इथे मात्र आक्रमक रूप धारण केलंय. दोन्ही देखील फलंदाजाला स्ट्रायकिंगला नवनाथ आणि नॉन स्ट्रायकिंगला पण फलंदाज पाहतोय ऋषी. आणि गोलंदाजी मार करून गोलंदाजाचा विचार केला तर सूरज हा गोलंदाज आपण पाहतोय. ज्या पद्धतीने सूर्याचा प्रकाश वाढले ना त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी धारदार होत नाही. इथे मात्र जलदगतीचा गोलंदाज आहे. अचूक इथे मात्र फलंदाजी केली जाते. तंत्रशुद्ध फटकेबाजी याला नवनाथ आणि ऋषी या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळतात. अर्थात आपण पाहतोय ब्युटिफुल कलरफुल क्रिकेट. यावेळेला पुन्हा एकदा कबड्डीच्या डोक्यावरून लॉफ्टेड कबड्डी राहिलं पाहायला मिळतोय. चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने भेट दिली सीमारेषेला. पुन्हा एकदा दर्जेदार क्वालिटीचा चौकार. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 घमासान रंगलाय. इथे मात्र अप्रतिम दर्जेदार क्वालिटीचा क्रिकेट पाहायला मिळतोय. बघता बघता कबर ड्रॉय ऑन ड्राव लेग ग्लास अशा पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळत आहे. इथे मात्र प्रत्येक संघ जिंकण्याच्या उद्दिष्टाने मैदानात उतरलाय. पाहूया आजच्या दिवसातील कोण ठरणार चॅम्पियन. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 मानाची अभिमानाची सन्मानाची आणि युवा वर्गाला एकत्र करणारी स्पर्धा आहे. पाटण तालुक्यातील ही संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून राबवली गेलेली स्पर्धा सह्याद्री प्रीमियर लीग 2025. सह्याद्रीचा सीए गड करतो शिवशंभू राजा. दरी दरी तुला ना टाकून दिला छत्रपती शिवाजी महाराज माझा. छत्रपती शिवाजी महाराज माझा. पाहता पाहता पहिलं षटक संपलं. 19 धावसंख्या धावपणाला बाद. इथे भैरवी टायगर या संघाची बॉस रॉयल संघानं ते नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं भैरवनाथ टायगर या संघाला. आणि इथे मात्र टायगर प्रमाणे आपण पाहतोय फलंदाजी केली जातोय. अगदी आपण पाहतोय झपाट्याने धावसंख्या धावपटलावर वाढल्या गेल्या. प्रथम पहिल्या षटकामध्ये सूरज यांना तब्बल 4 चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिले. आणि एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 19 धावसंख्या धावपटलावर बिनबाद भैरवनाथ टायगर संघाची. वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय काशी गोडके. जलद गतीचा गोलंदाज स्ट्रायकिंगला फलंदाज आहे नवनाथ. पाहूया नवनाथ याच्या बॅटमधून दाबा बरसला. ढंगात आलाय रंगात आलाय फलंदाज. इतपत कितपत कामगिरी करून पाहूया. हा टॅकलचा चेंडू स्विचिटचा फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र गरंगळत जातो. 1 बाउंस ओव्हरड्रॉप सीमारेषा पार. अप्रतिम दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग इथे पाहायला मिळतोय. अगदी सकाळचं वातावरण मात्र गरम झालंय. सूर्याची प्रकाश मात्र तेजोमय होत आहेत ना त्या पद्धतीने फलंदाजी मात्र इथे बरसलाय. रंगात आलाय ढंगात आलाय नवनाथ. यावेळेला आक्रमक रूप धारण केलं फलंदाजानं. धावपटल मात्र पुढे जाईल. 23 आकड्यावर पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या आणि दुसऱ्या चेंडू इथे मात्र काशी याचा. आणि काशीला मात्र काशी दाखवली. दिवसा डबल्यात चांदण्या दाखवल्यात. अप्रतिम फटकेबाजी रंगतदारता वाढतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य इथे पाहायला मिळतोय. गुडलेस पाटल्या चेंडूला मात्र अप्रतिम पद्धतीने हाताळण्याची कौशल्य नमनाथ या फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका आगल्या वेगळ्या पद्धतीने केल्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू तिथे मात्र बॅक ऑफ द स्टंप चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एकंदरीत पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता होतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्ले संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक इथे आउटसाइड सर्कलच्या बाहेर आहेत. एक आपण पाहिला तर डीप पॉइंटच्या दिशेनं, एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, लॉंग ऑनच्या दिशेनं, डीप मिड विकेटच्या दिशेनं. या बल्ला मात्र अक्रॉस द बॅट फटका करण्याचा प्रयत्न होता. गुडले स्पॉटला चेंडू पडल्यानंतर मात्र इथे चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा फ्लो देखील चांगला होता पण जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही असं म्हटलं जातं. आणि एकंदरीत चित्र इथे पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन असं म्हटलं जातं. हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपल्याला मात्र वरचढ खेळावं लागतं. गोलंदाजावर हावी व्हावं लागतं. अदरवाईज गोलंदाजाला फलंदाजाला हावी व्हावं लागते. सध्याच्या घडीला 2 चेंडूवर हावी झालाय हा काशी गोलंदाज. यावेळेला मात्र चेंडू वळण घेतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. इथे लेग बायचा इशारा येतो पंचांकडून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 23वा नियम आणि 23व्या नियमांतर्गत पंचांनी मात्र लेग बायचा इथे इशारा दिलाय. एक धाव अर्जित केली. धावपटलावर धावा वाढतील.
धावपटलावर धावा पाहायला मिळतील आपल्याला. एकंदरीत 24 आकड्यावर जातोय. 24 नो लॉस ऑफ विकेट. भैरवनाथ टायगर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली आणि बॅटिंग करत असताना पहिलं मात्र षटक अगदी अचूक हाताळलं गेलं फलंदाजांकडून. 24 धावसंख्या धावपटलावर बिनबाद. हा ट्रॅकलचा चेंडू बॅकफूट लागेल पाच करण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या डोक्यावर मारला. डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू मागे येईल तोपर्यंत 2 धावसंख्या अर्जित केली. अप्रतिमा मैदान इथं पाहतोय सुसज्ज असं अडोकण्यात दिबा पाटील साहेबांचं मैदान या मात्र कामोठ्या नगरीला लाभलंय आणि याच नगरीमध्ये आज हा चित्त थरारक खेळ रंगलाय. सिंहाद्री प्रीमियर लीग 2025 खेळ आणि या खेळाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला बॉस रॉयल्स अँड भगवान भैरवनाथ टायगर हे 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये आहेत. ब्युटिफुल कलरफुल क्रिकेट इथे पाहायला मिळते. प्रत्येक संघ असा एक ड्रेस कोड मध्ये इथे पाहायला मिळतोय. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. या बल्ला मात्र गुडले स्पॉटचा चेंडू एक पाय पुढे काढला होता मारण्यासाठी पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. कमबॅक करतो गोलंदाज काशी. 2 षटकांचा खेळ संपतोय. निर्वाळा येतोय 2 षटक समाप्तीचा पंचांकडून. 2 षटकानंतर धावपटलावर धावा लागल्यात. 26 बिनबाद 26 धावसंख्या धावपटलावर आहेत. आज आपल्या सोबत जी क्रिक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसले आपण सह्याद्री प्रीमियर लीग 2025 थरार पाहू शकताय. आदरणीय सन्माननीय सतीश भाऊ सकपाल सर अध्यक्ष आहेत या संघटनेचे. तदनंतर संदीप पवारजी उपाध्यक्ष, श्रीरंग शिंदे सचिव, विजयजी यादव उपसचिव, श्री गणेश शिर्के खजिनदार आणि त्यांच्या समवेत असलेले पूर्ण सदस्य आमचे असतील. आणि यांच्या खांद्यावर मात्र या आयोजनाची भूमिका आहे आणि मदार मात्र त्याने सांभाळायचे. यामध्ये प्रकाशजी यादव असतील, तदनंतर आनंद कदम असतील, गणेशजी मानसिंग, राजू पवार, सागरजी सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, श्रीकांतजी जाईगडे, अमोल सकपाल, विनीत सकपाल, विष्णू पवार अशी ही नितीनजी सकपाल अशी स्टार कास्ट आपण इथे पाहतो आयोजकाच्या भूमिकेमध्ये. आणि या वर्षाचं आयोजन 4थ्या वर्षामध्ये बघता बघता इथे पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि भैरवनाथ टायगर संघाची धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे 26. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं 13च्या सरासरीनं वाटचाल करत असताना भैरवनाथ टायगर मोलाचा इथं मात्र योगदान दिले. दोन्ही खेळाडूंना नवनाथ आणि ऋषी ही सलामीची जोडी मात्र इथं विस्फोटक ठरते. इथे मात्र एलिव्हेशन कमी पडलंय, उंची जास्त, लांबी कमी, परिणाम स्वरूपी इथे मात्र गोलंदाज झेल टिपतोय आणि पहिला मोहरा मात्र तंबूमध्ये परततोय. नवनाथ वैयक्तिक 10 धावसंख्या करून आपल्या संघाला मात्र इथे इंग्लिश स्टार्ट दिला, एक चांगला योगदान दिलं आणि मैदानाच्या बाहेर जातोय. टाळ्यांचा कडकडाट इथे पाहायला मिळेलच, त्यात मात्र शंका नाही. कारण ज्या पद्धतीने जो स्टार्ट पाहिजे होता स्ट्रायकर फलंदाजांकडे तो स्टार्ट दिलाय आणि एक चांगली भागीदारी तर साझीदारी इथे पाहायला मिळाली. 26 आकड्यावर 2 या खेळाडूंमध्ये नवनाथ आणि काशी. नवनाथ मात्र मैदानाच्या बाहेर गेला, खेळाडू कक्षामध्ये जाईल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाजाचं इथे मात्र वर्णी लावली गेली कर्णधाराच्या माध्यमातून. सतीश गोलंदाज अगदी आपण पाहतोय 4 ते 5 पावलांचा रणप आहे. या गोलंदाजाचा राईटअप ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सर राईटअप राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. डाव्या हाताचा फलंदाज आहे. अर्थात मागच्या वर्षी गेल्या संडेला एक इथे मॅचेस पार पडल्या तिथे असा अपडेट येते आमच्या स्कोरर कडून की बेस्ट गोलंदाजाचा किताब या गोलंदाजाला. यावेळेला मात्र खराब चेंडू, अगदी कौतुक जास्ती झालं की काय इथं पाहत असं इथे मात्र हातातून झेल निसटतो, संधी उपलब्ध करून दिली जातोय. जसं आपण अंघोलीला साबण घेतो ना आणि ओळा झाल्यानंतर साबण जसा निसटावा ना हातातून तसा निसटतोय चेंडू आणि चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. तत्पूर्वी इथे मात्र प्रेक्षकांची वर्णी आहे. सर्व प्रेक्षकांना मायबाप रसिक प्रेक्षकांचं मी अक्षय प्रभावती जनार्दन पाटील मॅन फ्रॉम पेन आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि या क्रिकेटच्या रंगारंग कलरफुल दुनियेमध्ये आपला घेऊन चालतोय. अगदी खेळ रंगलाय. सह्याद्री प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून एकीकडे बॉस रॉयल्स आणि एकीकडे भैरवनाथ टायगर. वरपीट चेंडू या बल्ला मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र पहिल्या स्लिप मध्ये जातोय. पंचांकडे इथे मागणी केली जातोय, अगदी शहानिशा केली जाईल. 3ऱ्या पंचांकडे मागणी केली न्याय देवता आमची जी क्रिक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून इथे मात्र शहानिशा केली जाईल. टेक्नॉलॉजीचा अचूक वापर इथे केला जाईल. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 ला पुरेपूर न्याय देण्याचं काम मात्र आयोजकांनी केलंय, खेळाडूंनी केलंय, रसिक प्रेक्षकांनी केलंय. अगदी आपण पाहतोय इथे मात्र समजा आमची कमिटी आता जस्ट आम्ही नावं घेतली. प्रकाशजी यादव असतील, आनंदजी कदम असतील, गणेशजी मानसिंग, राजूजी पवार असतील, सागर सूर्यवंशी. नॉट आउट अंपायर
अंपायरने इथे आम्हाला सांगितलं की नॉट आउट आहे. तिसऱ्या पंचांनी मात्र अचूक निर्णय दिलाय. अगदी आज आपण पंचांच्या भूमिकेमध्ये सुबोध सर असतील, रोशन सर, प्रदीप सर असतील, अगदी शहानिशा करूनच याचा निकाल दिला जातो. पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच हे पहिल्या स्थानी असतात. त्यांचा निर्णय खूप महत्त्वाचा असतो. बरेचसे नियमावलीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आणि त्यामध्ये पहिला नियम अंपायरसाठी ऑफिशियल अंपायर आजच्या या सह्याद्री प्रीमियर लीग 2025 साठी पहिला हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, बाउन्सर होता, झेलची नामी संधी, त्यानंतर बॅक ऑफ द स्टंप निघून गेला. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतोय, चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेनं पकडला जाईल, झेल संपला जाईल खेळ. यावेळेला मात्र मैदानाच्या बाहेर जाईल, आल्या पाऊली परतावं लागेल. यावेळेला मात्र ऋषी आक्रमक खेळ करतोय. इथे तब्बल 16 धावसंख्येची वैयक्तिक खेळी साकारून ऋषी मात्र मैदानात ब्रेक थ्रू पाहिजे होता. एक अर्थातच बॉस फायटर रॉयल संघाला एक ब्रेक थ्रू पाहिजे होता, तो मिळवून दिला. आणि म्हणून जसं मागच्या रविवारी एक मॅचेस पार पडले त्याच्यामध्ये बेस्ट गोलंदाजाचा किताब या गोलंदाजाला मिळालाय. अगदी आपण पाहतोय त्याचं जे कौतुक झालं आणि त्या कौतुकाची थाप जी त्याच्या पाठीवरती पडली ते मागं वळून पाहायला मागत नाही. त्याच मात्र जज्ब्यामध्ये, त्याच मात्र आक्रमकतेने गोलंदाजी करतोय, अटॅकिंग गोलंदाजी केली जातोय. गोलंदाज सतीश आक्रमक गोलंदाजी करतोय. कर्णधाराचं देखील त्याला कौतुक प्राप्त होतोय. जे कर्णधाराने विश्वास दाखवले तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सतीशाच्या वरती, तो मात्र सार्थक ठरलो. विकास कर्णधार सरसेनापती आहे. बॉस फायटरचा बल्ला मात्र फुलटॉस चेंडू, व्हेरिएशन, विविधता इथे पाहायला मिळतोय. इट इज कॉल्ड अ क्रिकेट. पाचव्या पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला. अगदी आपण पाहतोय एक कौशल्य आहे गोलंदाजाकडे, ते कौशल्य इथे दाखवतोय, स्किल दाखवतोय. प्रत्येक गोलंदाजाकडे कौशल्य असतं, तेच कौशल्य इथे पाहायला मिळतोय. अगदी मध्यम गतीचा गोलंदाज आहे, 5 ते 6 पावलांचा रणप आहे. इथे मात्र फलंदाज शहानिशा करतोय, चाचपणी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. डाव्या हाताचा फलंदाज असल्या कारणाने थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. या बल्ला मात्र फटका मारायचा होता, ऑन ड्राईव्ह झाला. इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने येतोय, एक धाव मिळाली. धावा पटलावर असतील 30-30. लॉस ऑफ 2 विकेट रिमेनिंग फ्यू. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या इथे आम्ही जरा थोडस मिसअंडरस्टँडिंग आहे आमच्या युट्यूब स्कोरर आणि आमचे अपडेटर याच्यामध्ये थोडस इथे मात्र समन्वयनाचं कमी वाटतोय, तर तिथे लगेच तुम्हाला कळेल. त्यांचा समन्वय साधला की मी तुमच्यापर्यंत तो स्कोर सांगेलच. बॉस रॉयल्स विपक्ष भैरवनाथ टायगर या दोन संघामधली लढत आहे. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 हा दैदिप्यमान 16 आणि या सोहळ्याचे याची देही याची डोळे आपण साक्षीदार आहोत. युट्यूबच्या माध्यमातून जिग्रिक घर बसल्या पाहू शकता. मिकी माऊसला देखील इन्व्हाइट केले गेलेले आहे या स्पर्धेमध्ये, त्याचं देखील करूया वेलकम वेलकम वेलकम, स्वागत स्वागत स्वागत. अर्थात एक थाटामध्ये एंट्री आमच्या मिकी माऊसची झालेली आहे. स्पर्धा तेवढी बघा लेवल आहे, त्यांची लेवल वाढली. 4 वर्षामध्ये आपण पदार्थ केले, 4थ्या वर्षामध्ये पदार्पण केले. धावपटलावर आहेत 31-31. लॉस ऑफ 2 विकेट रिमेनिंग 1 ओव्हर इन दिस मॅच. 4 ओव्हर्स मॅच बिटवीन द 2 टीम्स. ऑन ड्राईव्ह केला चेंडू मात्र डीप इथे मिड विकेटच्या दिशेने येतोय. चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी येथे एक धावसंख्या अर्जित केली गेली. धावपटलावर लागल्यात 32-32. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे येतोय रितेश, जलद गतीचा गोलंदाज रितेश. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. कर्णधाराला एक डोकेदुखी असते हो, हे लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. इथे पाहायला मिळतोय सुसज्ज असं मैदान आणि सुसज्ज मैदानावर चालू असलेली सह्याद्री प्रीमियर लीग 2025. हाय स्लोवर व्हेरिएशन इथे पाहायला मिळतोय. कुठल्या स्पॉटला चेंडू पडल्यानंतर थोडासा इथे उचली घेतोय, अतिरिक्त इथे उचली मी तर म्हणेल, कारण ज्या पद्धतीने स्लोवर चेंडू टाकला होता एवढी उचली नव्हती पाहिजे घ्यायला. पण बॉल कुठल्या कंपनीचा नक्की माहिती नाही, ते टेनिस आहे, थोडं उचली घेईलच असं एकंदरीत चित्र इथे पाहायला मिळतोय. संभ्रम निर्माण झाला, मोठा फटका करण्याचा इरादा होता, मनसुबा केला होता फलंदाजर, पण तो मनसुबा हाणून पाडण्यात आला.
पुन्हा एकदा ऑन मार्क रितेश गोलंदाज. पुन्हा एकदा इथे मात्र व्हेरिएशन करण्याच्या नादात इथे मात्र उजव्या अक्षीच्या बाहेर जातोय. पंचांचा अचूक कॉल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम आणि या नियमांतर्गत दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतोय. गोलंदाज रितेश याला अगदी अचूक पंचांच्या दृष्टिकोनातून इथे मात्र अंपायरिंग केली जातोय. पुरेपूर न्याय दिला जातोय पंचांच्या भूमिकेमधून. आदरणीय आमचे सुबोध सर, रोशन सर, प्रदीप सर. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने येईल, उचलला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी एक धावसंख्या पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज इथे पाहायला मिळतात. एकेरी धावसंख्येने धावपटल पुढे जाईल 34 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबादल्यात 34 धावसंख्या. धावपटलावर भैरवनाथ टायगर संघाची धावसंख्या. व्हायलेट कलरच्या जर्सी मध्ये आणि एकीकडे आपण पाहिला तर येलो कलर ऑस्ट्रेलियन जर्सी. बेस्ट आंतरराष्ट्रीय किताब ज्यांनी जास्तीत जास्त जिंकले तो ऑस्ट्रेलिया संघ आणि त्या जर्सीच्या रंगामध्ये येलो कलर मध्ये इथे मात्र हा भैरवनाथ टायगर संघ मैदानात उतरला. सगळ्यात प्रीमियर लीग 2025. हाफ टॅकरचा चेंडू इथे मात्र टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जाईल. इथे मात्र सीमा रेषा पार दन 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 करत चेंडू जातोय. इथून मात्र मिळतील 4 धावा. 38 धावसंख्या धावपटलावर 38 लॉस ऑफ 2 विकेट. 38 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात भैरवनाथ टायगर. डाव्या हाताचा फलंदाज आता जो आलाय तो मात्र बरसला. आता थोडा रोहित ढंगात आलाय, रंगात आलाय. एक जमायची बाजू आहे कारण ज्या पद्धतीने नवनाथ मैदानाच्या बाहेर गेला, ऋषी मैदानाच्या बाहेर गेला, डाव सावरणं गरजेचं होतं. ते डाव सावरण्यात आलाय. थोडासा मात्र रिदम बदलतोय गोलंदाज रितेश याचा. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू स्लॅश केला चेंडूला. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र दन 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 करत हे दे धक्का आलाय चक्का. फलंदाजाच्या बॅट मधून फलंदाज आहे रोहित बरसलाय. आलाय रंगात, आलाय डंगात. सह्याद्री प्रीमियर लीग 2025. धावपटलावर धावा वाढतील. 44 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात. इथे मात्र किरण सरसेनापती बदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. सरसेनापती सध्याला आपण पाहिला तर खाऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. जबाबदारी या वर्षाची किरण या कर्णधारावर सातत्याने इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अगदी आपण पाहतोय फुटवर्क चांगला दिसतोय, स्टान्स चांगला दिसतोय फलंदाजाचा. पुन्हा एकदा आला स्लॉट मध्ये आणि पाठवलाय की काय प्लॉट मध्ये आलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन दन 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 करत हा मात्र तडाखा इथे पाहायला मिळतोय. रोहित बरसलाय, आलाय रंगात, आलाय डंगात, दे धक्का, आलाय चक्का. 50 धावा इथे सांघिक पूर्ण करत असताना भैरवनाथ टायगर संघ 51 धावसंख्येचा आव्हान टार्गेट सेट केलंय. बॉस फायटर संघापुढे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन थोड्या वेळामध्ये आपल्यापर्यंत आमचे साथी समालोचक राज सपकाळ यांच्या अमोघ वाणीतून ऐकूया पुढचं इनिंगचं इथे समालोचन. चला, पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर नाणेफेकीसाठी येणं अनिवार्य आहे. स्पर्धेचा नियम आहे. बाबा 11 विपक्ष A1 वॉरियरचे दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अन्यथा आपल्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बाबा 11 विपक्ष A1 वॉरियर्स संघाचे दोन्ही संघनायक आपण तातडीनं न वेळ न दवडता आपण लगेचच मैदानाकडे यायचं आहे. SPL ची स्पर्धा, एक ISPL आणि ही SPL एकदम तंतोतंत आपण पाहतोय. सिमिलॅरिटी तर 3 शब्दामध्ये पाहायला मिळतोय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आणि आमची सह्याद्री प्रीमियर लीग 2025. इंडियन सह्याद्री प्रीमियर लीग 2025 ही इनिंग चालू होण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये आल्यानंतर तर आपल्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शेवटचा पुकार, शेवटचा कॉल असेल. रिपोर्टिंग करा आपण. बाबा 11 विपक्ष A1 वॉरियर दोन्ही संघाचे संघनायक आपण या तातडीनं इथे नाणेफेकीचा कौल घेऊया आपण. शेवटचा पुकार असेल. बाबा 11 विपक्ष A1 वॉरियर्स दोन्ही संघनायक. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपल्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला, करूया कॉम्बॉक्स मध्ये बदल. ऐकूया यावेळेला मात्र राज सकपाल सरांचा अमोघ वाणीतून गोड आवाज. धन्यवाद सुशांत सर.
अतिशय सुरेख अशी समालोचक केल्याबद्दल आपण अनमोल वेळ दिल्याबद्दल सह्याद्रीच्या वतीने आपल्या सहर्षाचे स्वागत. यस फलंदाज बाबा 11 आलेले आहेत. आबी आलेले आहेत. 11 वॉरियर्स कर्णधार आलेले आहेत. फलंदाज ओके ओके फलंदाज स्पीडअप घ्या. बॉस रॉयल्स फलंदाज स्पीडअप करायचे. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. पुढील होणारा सामना बाबा 11 वर्सेस 11 वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार इकडे आलेले आहेत. विजय यादव सहसचिव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. विजय यादव चला स्पीडअप घ्या बॉस रॉयल्स. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. पंच तर नेहमी सहकार्य करतातच आहेत. फक्त कर्णधारांनी सहकार्य करायचं आहे. बॉस रॉयल्स स्पीडअप. पुढील होणारा सामना बाबा 11 वर्सेस 11 वॉरियर्स. 11 वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे बाबा 11 संघाला. चला सामन्याकडे वळूया. धन्यवाद. अतिशय मधुर असा आवाज ऐकला तो म्हणजे कामोडे गावचे भूमिपुत्र समालोचक अक्षय पाटील सरांचा. परंतु या ठिकाणी मात्र पाहूया दुसरी इनिंग चालू होताना दिसते ती म्हणजे भैरवनाथ टायगर्स. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज गणेश मानसिंग मॅन फ्रॉम घेरा दातेगड. हाफ सेंचुरी मारलेली आहे ती म्हणजे भैरवनाथ टायगर्स या संघाने. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 51 धावेची गरज आहे. पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे गणेश मानसिंग. सामना करेल या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज रितेश. या ठिकाणी मात्र सुरेख असा चेंडू कोणत्याही प्रकारचा बदल नाही आणि सुरेख अप्रतिम अशी गोलंदाजी गणेश मानसिंगच्या माध्यमातून. चेंडू जातो तो म्हणजे यष्टी रक्षक यांच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 51 धावेची गरज आहे. 51 गणेश मानसिंग टू रितेश. नेक्स्ट डिलिव्हरी. इथे मात्र सुरेख असा चेंडू परंतु या ठिकाणी चोरटी धाव घेत होते परंतु काशी बोडके यांना परतावं लागले माघारी. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. सुरेख गोलंदाजी टिचून गोलंदाजी गणेश मानसिंगच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्या संघासाठी. भैरवनाथ टायगर संघासाठी सुरेख गोलंदाजी गणेश मानसिंगच्या माध्यमातून. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. कोणताही विनम न लावायचा. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. सहकार्य करायचं आहे. लक्ष असायला हवं कर्णधारांचं गोलंदाजाचं. पुढचा चेंडू गणेश मानसिंग टू रितेश. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा इथे मात्र थोडीशी मिस फील परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे काशी बोडके आणि रितेश याला. इथे मात्र संघाचं खातं खोलतंय बॉस रॉयल्स या संघाचं. आता मात्र नक्कीच लेफ्ट हँडर बॅट्समन या ठिकाणी कामोटे गावमध्ये सराव करत असताना याच ठिकाणी मात्र अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते म्हणजे काशी बोडके. या ठिकाणी सत्कार होत आहे. माजी सरपंच कारवाड यांचा आणि विजय यादव यांच्या शुभ हस्ते त्यांना शाल वगैरे श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. पुढचा चेंडू गणेश यांचा सामना करेल या ठिकाणी काशी बोडके लेफ्ट हँडर बॅट्समन. पुरेपूर अनुभवाची शिदोरी असणारे हाच तो फलंदाज आहे. याच मैदानावरती डेली प्रॅक्टिस करतात. इथे मात्र गॅप मध्ये मारले सुंदर अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते म्हणजे भैरवनाथ संघांकडून. एकाच धावेवरती समाधान करावे लागेल ते म्हणजे काशी बोडके याला. धावसंख्या जाऊन पोचते ती 2 धावा बिनबाद 2. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावी लागणार आहे ती म्हणजे गणेश मानसिंग याला. भैरवनाथ संघ भैरवनाथ
टायगर्स. पुढचा चेंडू काय जबरदस्त भेदकाची गोलंदाजी, अप्रतिम सुपर गोलंदाजी. गणेश रितेश यांना कोणत्याही प्रकारचा अक्षरशः तंबूत त्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत त्यांच्या पायामध्ये. थोडंसं फुटवर्क करण्याची गरज आहे ती म्हणजे रितेश याला चेंडूपर्यंत जावं लागेल. या ठिकाणी मात्र हवेमध्ये मारला चेंडू, मला वाटतं मॅक्सिमम षटकार. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 8. बिनबाद 8. चला स्पीड अप. पुढचं षटक घेऊन येत आहेत भैरवनाथ टायगर संघांकडून. स्पीड अप करायचं आहे. 15 मिनिटांमध्ये इनिंग झाली पाहिजे. पंचांना सहकार्य करायचं आहे. नावाजलेले पंच सुबोध गडसे सर, रोशन कापणे सर आणि प्रदीप शिंदे सर. नावाजलेले पंच. दुसऱ्या दिवसाचा खेळ चालू असताना अप्रतिम कोणत्याही संघाचं नुकसान होणार नाही असाच निर्णय आहे. नावाजलेले पंच आहेत आणि सुरेख असा खेळ चालू आहे या ठिकाणी. दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू असताना पहिला सामना झाला होता सान्वी स्ट्रायकर्स विरुद्ध बाबा 11. सान्वी स्ट्रायकर या संघाने विजय संपादित केला. त्यानंतर दुसरा झालेला वाटोळे वॉरियर्स विरुद्ध ईश्वरी 11 हा संघ विजय झाला. त्यानंतर मात्र नक्कीच तिसरा सामना या ठिकाणी चालू आहे. बाबा बॉस रॉयल्स वर्सेस भैरवनाथ टायगर्स. भैरवनाथ टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि जिंकण्यासाठी 51 धाव्याचं टार्गेट ठेवलं ते म्हणजे बॉस रॉयल्स संघासमोर. परंतु एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे बॉस रॉयल्स संघाचं 8. बिनबाद 8. हा एक वॉर्निंग असेल. टायमिंगच्या आतमध्ये 15 मिनिटाच्या आतमध्ये 4 ओव्हर झाल्या पाहिजेत. सहकार्य करायचं आहे भैरवनाथ टायगर्स. नाहीतर तुमचा एक खेळाडू सर्कलमध्ये घेतला जाईल टाइम जर जास्त लावला तर 30 यार्ड सर्कलमध्ये. मग त्यामुळे फलंदाजीला फायदा मिळतो. तर ती चूक न करता त्वरित चालू करायचे सामने. पुढचा चेंडू इथे मात्र काशी बोके याला मात्र परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. पहिला हादरा मिळतो तो म्हणजे बॉस रॉयल या संघाला. काशी बोडकेच्या माध्यमातून धाव फलक जाऊन पोचते ते म्हणजे 8. 1 बाद 8 फॉर बॉस रॉयल्स. नेक्स्ट बॅट्समन मुंबई पोलीस. परंतु या ठिकाणी मात्र बॉस रॉयल्स या संघाने बोली लावली आणि त्या संघांमध्ये खेळतील आणि आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून ते खेळतील मुंबई पोलीस सुरज शिंदे. आता मात्र नक्कीच फलंदाजीसाठी. पुढचा चेंडू सूरज. या ठिकाणी मात्र सूरजला काही समाधान नाही. चेंडू जोरकस मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव डेड बॉल. सॉरी डेड बॉल. यस पंचांच्या कॉलवरती लक्ष असणं गरजेचं आहे. गोलंदाज पंच कॉल करतात त्या कॉलवरती तुमचं आय कम्युनिकेशन असणं खरं तर गरजेचं आहे. रोहित मॅन फ्रॉम टोळेवाडी. रोहित टू सुरज शिंदे. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरकस मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो तो म्हणजे यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. पूर्णपणे बेड्या ठोकल्यात तो म्हणजे रोहित यांनी फलंदाज सूरज याला. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. सुरेख अशी गोलंदाजी भैरवनाथ टायगर संघांकडून पाहायला मिळते सातत्याने. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे रोहित. पुढचा चेंडू रोहित टू सूरज. या ठिकाणी मात्र सुरेख परंतु रनआउटचा चान्स आहे. नक्कीच इथे मात्र नॉट आउट. चेंडू कलेक्ट करणं खरं तर गरजेचं होतं रोहित याला परंतु ती चूक झालेली या ठिकाणी रोहित यांच्याकडून. परंतु एका धावावरती समाधान मानावं लागेल रितेश आणि सूरजला. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 9. लॉस ऑफ 1 विकेट्स गॉन फॉर बॉस रॉयल्स.
नेक्स्ट डिलिव्हरी रोहित टू रितेश. पुढचा चेंडू सामना करतील रितेश. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागणार ते म्हणजे रितेशाला. ओके, लेगबायच्या रूपामध्ये एक धाव मिळते रितेशाला. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10. 1 बाद 10. सुरेख गोलंदाजी भरणोट टायगर्स रोहित यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू रोहित यांचा सामना करेल सूरज आणि इथे मात्र पूर्णपणे बीट केले सूरज याला. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. सुपर डिलिव्हरी, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे रोहितच्या माध्यमातून. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. पुढचा चेंडू रोहित टू सूरज. या ठिकाणी मात्र नक्कीच एका धावाचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न आहे, परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतायत तो म्हणजे भरणोट टायगरचा संघ. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. नियम क्रमांक 1 इंटरनॅशनल नियम क्रमांक 1. प्रत्येक टीम मध्ये 11 खेळाडू खेळणं खरं तर गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे बॉस रॉयल्स 11. फक्त 3 धावा खर्च केल्यात रोहित यांनी. जबरदस्त गोलंदाजी, सुपर गोलंदाजी. तर म्हटलं जात आहे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तेच काम केलेलं आहे ते म्हणजे रोहितने. नेक्स्ट डिलिव्हरी. आता मात्र चौकार षटकाराची गरज आहे ती म्हणजे बॉस रॉयल्स. 12 चेंडू मध्ये 40 धावा. सरासरी 20 रन प्रति ओव्हरला. उर्वरित 2 ओव्हर मध्ये 40 धावांची गरज आहे. आता मात्र चौकार षटकारांची गरज आहे रितेश आणि बघूया सूरज याला. या ठिकाणी मात्र त्यांनी सन्मान दिलेला आहे. नो चान्स, मॅक्सिमम 6 रन केली आहे सीधा. पहिलाच षटकार मिळतो तो म्हणजे सूरज शिंदे यांच्या बॅटमधून मुंबई पोलीस. थोडस स्पीडअप सहकार्य करायचं आहे भरणोट टायगर्स. स्पीडअप. 7 मिनिटांमध्ये 2 ओव्हर झाले पाहिजेत. उर्वरित 7 मिनिटांमध्ये 2 ओव्हर झाले पाहिजेत. थोडक्यात 11 बॉल झाले पाहिजे 7 मिनिटांमध्ये. पुढचा चेंडू कृष्णा. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. मला वाटतं झेलचा चान्स आहे. या ठिकाणी मात्र सूरजला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. गडी बाद होतोय. सतरा धावेवरती खतरा मिळाला तो म्हणजे फलंदाज सूरज शिंदे याला. परतावं लागते डगआउटच्या दिशेने. थोडासा निराश असेल परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. पुढील फलंदाज किरण मांडवकर यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची, परंतु बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र नक्कीच रनआउटचा चान्स आहे, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट सूरज आणि किरण आणि रितेश. आता मात्र रितेशला सुद्धा आपल्याला चौकार षटकारांची गरज आहे आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू या ठिकाणी आणि इथे मात्र नक्कीच चोरटी धाव घेण्यामध्ये यश येते रितेश आणि किरणला. धाव संख्येमध्ये बदल होताना दिसतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19. पुढचा चेंडू या ठिकाणी चांगला असा प्रयत्न होता आणि पूर्णपणे बीट केलं ते म्हणजे किरण याला. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. 50 धावांचा पिछाड करताना पाठलाग करत असताना कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजे बॉस रॉयल्स. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे फक्त आणि फक्त 19 धावावरती 2 बाद. पुढचा चेंडू
किरण यांच्यासाठी आणि जोरदार प्रहार केलाय मॅक्सिमम 6 रन केली आहे सीधा षटकार मारलेला आहे बाहेर डायरेक्ट बाहेर मैदानच्या बाहेर असेच तुम्ही 2-3 जर बाहेर मारले तर नक्कीच आपला संघ विजय होऊ शकतो परंतु या ठिकाणी मात्र षटक संपतंय तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 आता मात्र 6 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे शेवटचं षटक निर्णायक षटक नेक्स्ट डिलिव्हरी शेवटचं षटक हाणामारचं षटक 26 धावांची गरज आहे बॉस रॉयल्स आणि आता मात्र नौकाच गोलंदाज सौरभ जायगडे मॅन फ्रॉम झळवारी सौरभ टू रितेश बघूया आता चौकार षटकारांची गरज आहे या ठिकाणी मात्र सुरेख अप्रतिमाशी गोलंदाजी आणि इथे मात्र परतावा लागतो रितेशला डगआउटच्या दिशेने काय जबरदस्त अशी गोलंदाजी चेंडू गेला निर्धाव परंतु पंच स्ट्राइक चेंज आहे का ओके आहे ओके पंचांचा निर्णय अंतिम राहील चला त्वरित चालू करायचं चला कोणता विनंलाच ओके चला सौरभ जायगडे यांचा पुढचा चेंडू सामना करेल किरण मांडवकर किरण याला बॅक टू बॅक मॅक्सिमम सिक्सेस मारण्याची गरज आहे सौरभ टू किरण इथे मात्र नक्कीच एका धाव्यावरतीच समाधान मानावं लागेल आणि एका धाव्याने समाधान मानावं लागते नक्कीच धाव फलक जाऊन पोचते ते म्हणजे 26 25 धावांची गरज आहे पुढचा चेंडू या ठिकाणी झेलचा चान्स आणि इथे मात्र झेल सुटलेले आहे एका जागेवरती समाधान मानावं लागेल बॉस यांना स्वतः बॉस आलेले आहेत संघ मालक सुद्धा आहेत आणि नावाजलेले फलंदाज आहेत गोलंदाज आहेत अष्टपैलू खेळाडू आहेत बॉस उर्फ चंद्रकांत शिंदे पुढचा चेंडू सौरभ यांचा सामना करतील किरण मांडवकर सौरभ जायगडे टू किरण या ठिकाणी मात्र ऑफसाईडच्या दिशेने मला चेंडू तत्पुढे एका धावाचा प्रयत्न दुसऱ्या धावाचा पण प्रयत्न परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे बॉस यांना धाव फलक जाऊन पोचते ते म्हणजे एकच चला स्पीड अप पुढील होणारा सामना आहे बाबा 11 वर्सेस A1 वॉरियर्स दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे थर्ड अंपायर आहे का सॉरी लास्टचा बॉल ओके चला रिव्ह्यू घेतलेला आहे यस यस चालू आहे सर चालू आहे डिसिजन पेंडिंग फक्त काही सेकंड वेट करा अँगलचा आहे नाही नो बॉल नाही आहे
सुरेख गोलंदाजी. एकच रन आहे. चला पुढचा चेंडू सौरभ टू बॉस. चंद्रकांत शिंदे या ठिकाणी सुंदर प्रयत्न. चेंडू जातो एस टी रस यांच्या हातामध्ये. धावसंख्येमध्ये काही बदल नाही. या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीट केलाय. अठ्ठावीस फक्त आणि फक्त 28 धावा. पुढचा चेंडू सौरभ टू बॉस. सुरेख अशी गोलंदाजी. काय सुपर गोलंदाजी. या ठिकाणी शुभेच्छा भरनाथ टायगर्सच्या संघाला. बॉस रॉयल्स संघाला बेस्ट ऑफ लक पुढच्या राऊंड साठी. चला यानंतर होणारा सामना बाबा 11 वर्सेस A1 वॉरियर्स. A1 वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे बाबा 11 या संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार